He took the vote from the people of India and became the chowkidar of Mr. Anil Ambani. He took the vote from the people of India and became the chowkidar of Mr. Anil Ambani. അദ്ദേഹം ജനങ്ങളുടെ വോട്ട് സ്വീകരിച്ചിട്ട് कम से कम तकलीफ औरों को दे करके मैं सबरीमला जाके दर्शन करूं, आशीर्वाद ले सकूं। I can hear. Can't hear. You can put here. ಮೋದಿಜಿ ಅಂದ್ರೆ ಭಾರತದನ್ನ ವಿಶ್ವಗುರುವನ್ನಾಗಿಸುವ ಪ್ರಧಾನ ಸೇವಕ ಅಂತ ಇಡೀ ವಿಶ್ವವೇ ಗುರುತಿಸಿದೆ. मैडम मैं जो बोलूं वही बोलो, मैं कहाँ विश्व गुरु बोला हूँ, क्यों जोड़ दे दिया? Our comrade Tapan Sen. Our comrade Tapan Sen. Tapan Sen. Double Singh. You know our comrade Tapan Sen. नमस्कार दोस्तों, आज हम आपको सियासत की गर्मा गर्मी से दूर ले जाकर राजनीति से निकले कुछ हास्यपूर्ण स्थितियां दिखाते हैं। दरअसल भारत अनेक विभिन्न भाषाओं वाला देश है। हमारे देश में वैसे तो 22 ऑफिशियल भाषाएं हैं, लेकिन इनके अलावा भी कई और भाषाएं हमारे देश में प्रयोग की जाती हैं। बात करें राष्ट्रीय राजनीति की, तो राजनेताओं के द्वारा ज्यादातर हिंदी या अंग्रेजी भाषा का ही प्रयोग होता है। अब जब ये राजनेता चुनाव में भाषणों के लिए ऐसी जगह जाते हैं जहां ज्यादातर लोगों को इनकी बोली समझ में ही नहीं आती, तो असली मजा तो वहां पर आता है, क्योंकि वहां पर अनुवादकों यानी कि ट्रांसलेटर्स की जरूरत पड़ती है और एक हास्यपूर्ण स्थिति खड़ी हो जाती है। आज हम आपको ऐसे ही कुछ मौके दिखाते हैं जहां ट्रांसलेटर्स की मदद से भाषणों में काफी मजा भर गया। सबसे पहली ये रैली है केरला की, जिसे राहुल गांधी संबोधित कर रहे हैं। 30,000 crore rupees given to Mr. Anil Ambani. Then what do we do? 30,000 crores given to Mr. Anil Ambani. 30,000 കോടി അനിൽ അംബാനിക്ക് അദ്ദേഹം ദാനമായി നൽകി. He's never made an aircraft in his life. Then what do we do? असल में केरला की भाषा मलयालम है और राहुल गांधी की जो स्पीच ट्रांसलेट कर रहे हैं वो है पीजे कुरिन, जो कि केरला के बहुत ही सीनियर लीडर हैं और राज्यसभा के डिप्टी चेयरमैन भी रह चुके हैं। कुछ कारणों की वजह से उन्हें राहुल गांधी का ये भाषण सुनाई नहीं पड़ रहा था, जिसके कारण हमें ये हास्यपूर्ण स्थिति मिली। ഓക്കെ, അദ്ദേഹം ഈ അനിൽ അംബാനി ഒരു എയർക്രാഫ്റ്റ് പോലും അദ്ദേഹത്തിന്റെ But he's given the world's biggest defense contract. Defense contract. അദ്ദേഹത്തിന് ഏറ്റവും വലിയ And I want to make it very clear to the middle class of Kerala and middle class of the country. ഒരു കാര്യം ഉറപ്പായി. राहुल गांधी के बाद अब बारी आती है प्रधानमंत्री मोदी की केरला की रैली की। इस रैली में भी कई मजेदार स्थितियां उत्पन्न हुई, आइए देखिए। श्रीमान PS श्रीधरन पिल्लाई जी, श्रीमान H राजा, श्रीमान CK पद्मनाभन, श्रीमान KV श्रीधरन मास्टर, श्रीमान MT रमेश, सांसद श्रीमान नलिन कुमार और विशाल संख्या में पधारे हुए केरल के मेरे भाइयों और बहनों, വേദിയിൽ ഉപവിഷ്ടരായിരിക്കുന്ന പാർട്ടിയുടെ സംസ്ഥാന പ്രസിഡന്റ് ശ്രീ വി മുരളീധരൻ ജി അവറുകൾ, ശ്രീ PK കൃഷ്ണദാസ് ജി, ശ്രീ O രാജഗോപാൽ ജി ഉൾപ്പെടെ ഇവിടെ സന്നിഹിതരായിരിക്കുന്ന ആദരണീയരായ നേതാക്കളെ, വലിയ സംഖ്യയിൽ ഇവിടെ തടിച്ചുകൂടിയിരിക്കുന്ന പ്രിയപ്പെട്ട സഹോദരി സഹോദരന്മാരെ, നിങ്ങൾക്ക് നമസ്കാരം। यहाँ पर हालात यहाँ तक हो गए कि बीच भाषण में ही अनुवादक तक को भी बदलना पड़ा। कम से कम तकलीफ औरों को दे करके मैं सबरीमला जाके दर्शन करूं, आशीर्वाद ले सकूं। I can hear. Can't hear. You can put here. उनको वहां सुनने में दिक्कत होती थी। You heard?
കേരളത്തിൽ എന്റെ സന്ദർശനം അല്പം വൈകിപ്പോയി. मोदी जी के बाद आती है हमारे प्यारे अमित शाह जी की कर्नाटका रैली। राहुल बाबा, आप नरेंद्र मोदी को सवाल पूछ रहे हो? ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಚುನಾವಣಾ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ, ದೊಡ್ಡ ವಾಯ್ಸ್ ಎತ್ತಾರೆ. ಮೋದಿಜಿ ಅಂದ್ರೆ ಭಾರತದನ್ನ ವಿಶ್ವಗುರುವನ್ನಾಗಿಸುವ ಪ್ರಧಾನ ಸೇವಕ ಅಂತ ಇಡೀ ವಿಶ್ವವೇ ಗುರುತಿಸಿದೆ. ಅವ್ರ ಮುಂದೆ ಇವರು ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಹಾಕ್ತಾರೆ. मैडम, मैं जो बोलूं वही बोलो. मैं कहाँ विश्व गुरु बोला हूँ? क्यों जोर दे दिया? अमित शाह ने तो अपने अनुवादक को गुस्से में टोक भी दिया, जिसके कारण यहाँ भी अनुवादक बदलना पड़ा। ऐसा मत करिए, आप अनुवाद करिए सिर्फ। मित्रों, मुझे राहुल गांधी का कोई जवाब देने की जरूरत नहीं है, मगर मैं नेल मंगला की जनता को जवाब देने आया हूँ. ನಿಮ್ಮ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರವನ್ನ ನೀಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇನೆ ನಾನು. अरे राहुल गांधी को कोई जवाब देने की जरूरत नहीं, नेल मंगला की जनता को जवाब देना. ನೀವು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಗೆ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಕೇಳೋದಕ್ಕೆ ಯಾವುದೇ मित्रों, अब केरला की एक और रैली की तरफ आपको लेके चलते हैं। ये है सीपीआई की लीडर बृंदा कराट की रैली। The women of Kerala, ഈ നാട്ടിലെ കുറ്റവാളികൾ, have fought many struggles. Have fought many. Comrade, you bring the mic here. Ah. Okay. Now it is better. Ah. Now translation is going to be better. How to make sambar without any chili ulli. അതായത് ഉമ്മൻചാണ്ടി ഗവൺമെന്റ് ഇതിനെ തരണം ചെയ്യുന്നതിന് വേണ്ടി പരിപ്പില്ലാത്ത സാമ്പാർ ഉണ്ടാക്കുവാനും ഉഴുന്നില്ലാത്ത ഇഡ്ഡലി ഉണ്ടാക്കുവാനുള്ള കാര്യത്തെ സംബന്ധിച്ച് പഠിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ചെറിയ ഉള്ളില്ലാത്ത സാമ്പാർ, ചെറിയ ഉള്ളിയും പരിപ്പില്ലാത്ത സാമ്പാർ. Okay. He wants to say he has got a new job to write new recipe books. यहाँ स्थिति इतनी हास्यपूर्ण बन गई कि बृंदा खुद भी अपने आप को हंसने से रोक नहीं पा रही थी। There is no divorce between them. അവർ നമ്മൾ യാതൊരു Divorce. അവർ നമ്മൾ ഒരു കാരണവശാലും ബന്ധം വേർപെടുന്ന സ്ഥിതിയില്ല, ഡൈവേഴ്സ് ഇല്ല എന്നാ പറഞ്ഞത്. And they are giving patronage to it. They are giving patronage to it. Our comrade Tapan Sen. No comrade, our comrade Tapan Sen. അവർ കോമ്രേഡ് കമൽ സിംഗ്, Tapan Sen. ഡബിൾ സിംഗ്. You know our comrade Tapan Sen. He raised an issue in Parliament. सियासत की गहमा गहमी से दूर ले जाकर आपको आज हमने आपके खुद के पसंदीदा लीडरों द्वारा कॉमेडी के माहौल में लाने की कोशिश की है। आशा करते हैं कि आपको हमारा ये प्रयास पसंद आया होगा। आज के लिए इतना ही, धन्यवाद। If you like our channel, please subscribe, and to get notifications about news, please click the bell icon.